लोकांच्या टीकेला कसं सामोरं जावं? टीका ऐकूनही स्वतःवर विश्वास कसा ठेवावा? नमस्कार मित्रांनो, जिद्दीचा आवाज या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतो. लोकांची टीका. लोक काहीही बोलतात, कधी हसतात, कधी कमी लेखतात आणि कधी कधी आपला आत्मविश्वासच मोडून टाकतात. आपण काहीतरी नवीन करायला जातो, पुढे जायचा प्रयत्न करतो आणि तेव्हाच लोक बोलायला सुरुवात करतात. तुझ्याकडून हे होणार नाही, हे तुझ्या बसचं नाही, अशा शब्दांनी मन दुखतं आणि कधी कधी आपण स्वतःवरच शंका घ्यायला लागतो. पण प्रश्न हा आहे, टीका ऐकूनही स्वतःवर विश्वास कसा टिकवायचा? चला आज आपण या विषयावर थोडं मनापासून बोलूयात. पार्ट 1. लोक टीका का करतात? सर्वात आधी एक गोष्ट नीट समजून घ्या. प्रत्येक माणूस टीका का करतो यामागे काही कारणं असतात. काही लोकांना तुमचं यश पाहावत नाही. जेव्हा तुम्ही पुढे जायला लागता तेव्हा काहींना असुरक्षित वाटतं. काही लोकांना तुमची स्वप्न समजत नाहीत. त्यांना वाटतं की जे त्यांनी केलं नाही ते तुम्हीही करू शकत नाही. काही लोक स्वतः काही करू शकत नाही म्हणून दुसऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही चुकीचे आहात. लक्षात ठेवा, प्रत्येक टीका खरी असतेच असं नाही. कधी कधी लोक फक्त बोलण्यासाठी बोलतात. त्यांना तुमच्या आयुष्याशी काहीही घेणं देणं नसतं. पार्ट 2. टीका मनाला का लागते? आपल्याला टीका का लागते? कारण आपण मनाने खूप भावुक असतो. आपण लोकांचं मत खूप महत्त्वाचं समजतो. आपण सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि कुणी काही बोललं की स्वतःवरच शंका घ्यायला लागतो. कदाचित ते बरोबर बोलत असतील. मी खरंच चुकीची आहे का? असे विचार मनात येतात. पण एक सत्य आहे, जर तुम्ही काहीतरी वेगळं करत असाल तर टीका होणारच. जगात जे लोक काहीच करत नाहीत त्यांच्यावर कोणी बोलत नाही. लोक त्यांच्याबद्दलच बोलतात जो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. पार्ट 3. टीकेला समोर कसं जावं? 5 सोपे मार्ग. थोडं डिटेलमध्ये. सगळ्याच गोष्टी मनावर घेऊ नका. प्रत्येकाचं मत बरोबर असतंच असं नाही. कुणी काही बोललं म्हणून हे सत्य ठरत नाही. जर तुम्ही प्रत्येक शब्द मनाला लावून घेतलात तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून स्वतःला सांगा, सगळ्यांना उत्तर द्यायची गरज नाही. टीकेतून शिकण्यासारखं असेल तर शिका. सगळी टीका वाईट नसते. कधी कधी काही लोक खरंही बोलतात. जर कुणी तुमच्या कामातही चूक दाखवली तर राग न करता शांतपणे विचार करा, यातून मी काय सुधार करू शकते? हे विचारलं तर टीकाही तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. नकारात्मक लोकांपासून थोडं दूर राहा. काही लोकांचं कामच असतं नेहमी कमी लेखणं, टोमणे मारणं, मन दुखावणं. अशा लोकांपासून थोडं अंतर ठेवणं गरजेचं असतं. कारण सतत नकारात्मक बोलणारे लोक तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी करतात. सगळ्यांसाठी बोलणं आवश्यक नाही. कधी कधी शांत राहणं हीच मोठी ताकद असते. स्वतःची किंमत ओळखा. तुम्ही काय करत आहात, काय करू शकता हे तुम्हाला माहिती आहे. लोकांच्या बोलण्यावरून स्वतःची किंमत ठरवू नका. तुमचा प्रवास, तुमचा संघर्ष, तुमची मेहनत हे सगळं फक्त तुम्हालाच माहिती आहे. म्हणून स्वतःला कधी कमी समजणं थांबवा. तुमच्या कामावर फोकस ठेवा. लोक बोलत राहतील, आज हे बोलतील, उद्या काहीतरी वेगळं बोलतील. पण तुमचं ध्येय, तुमचं स्वप्न ते फक्त तुमचं आहे. जर तुम्ही लोकांच्या बोलण्यामध्ये अडकून पडलात तर तुम्ही तुमचा रस्ता विसरलात. म्हणून डोकं खाली घालून काम करत राहा. एक दिवस यशच सगळ्यांना उत्तर देईल. पार्ट 4. आत्मविश्वास कसा टिकवायचा? दररोज सकाळी स्वतःला काही गोष्टी सांगा. मी सक्षम आहे, मी मजबूत आहे, मी जे ठरवलं आहे ते मी नक्की करेन. लोक काहीही बोलले तरी मी थांबणार नाही. हे शब्द लहान वाटतात पण ते मनाला खूप ताकद देतात. लक्षात ठेवा, तुमचा आत्मविश्वास हा तुमची सगळ्यात मोठी ताकद आहे. तो एकदा मजबूत झाला की जगातली कोणतीही टीका तुम्हाला मोडू शकत नाही. जग तुमच्यावर विश्वास ठेवेलच असं नाही, पण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर जगाचं मत काही महत्त्वाचं राहणार नाही. लोकांची टीका ही कधी कधी तुमच्या यशाचा पुरावा असते. कारण लोक त्यांच्याबद्दल बोलतात जो काहीतरी वेगळं करत असतो, जो स्वतःचा मार्ग दाखवत असतो. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक काय बोलतील याकडे लक्ष नाही, तर तुम्ही काय करू शकता याकडे लक्ष द्या. तुमच्या स्वप्नावर विश्वास ठेवा आणि स्वतःवरही. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जिद्दीचा आवाज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे आपण जिद्दीने पुढे जातो. धन्यवाद.